पॅनल बनवलेला ॲडव्हान्स पॅनल बोर्ड बनवलेला या ठिकाणी. तर या पॅनल बोर्डचं जे नाव आहे डिजिटल ॲटो वॉटर सेन्सर. तर याचा उपयोग काय होतो, या ठिकाणी काय काय पार्ट लावलेले ते तुम्हाला सांगतो. या ठिकाणी हा जो सिंगल फेजवर वर्क होतो, या ठिकाणी MCB लावलेले आहे. MCB प्रोटेक्शनसाठी दिलेले आहे या ठिकाणी. त्यानंतर हा सप्लाय ICDP लावलेला आहे. ICDP ऑन केल्यानंतर तुमचं या ठिकाणी इंडिकेटर ऑन होणार. या इंडिकेटरमधून ऑन झाल्यानंतर हा सप्लाय डिजिटल स्टार्टरला दिलेला आहे. ह्या ठिकाणी तसंच वरती अप्पर टँक लावलेली जेव्हा तुमची खालची टाकी फुल होते तर यामध्ये सेन्सरद्वारे ज्याला कमांड दिली जाते आणि हा डिजिटल स्टार्टर ऑन होतो. त्यामुळे वरची टाकी भरायला सुरुवात होते. याचा उपयोग तुम्ही इंडस्ट्रियल लेवलला किंवा सोसायटीमध्ये करू शकता. याच्यासाठी ऑपरेटिंगसाठी आपल्याला मॅन पॉवरची गरज लागत नाही. खालची टाकी फुल झाली मोटर ऑटोमॅटिक ऑन होणार. याच्यामध्ये सबमर्सिबल मोटर वापरलेली. टाकी फुल झाल्यानंतर वरच्या टाकीत पाणी फ्लो होणार. वरची टाकी जेव्हा फुल होईल तेव्हा ऑटोमॅटिक मोटर पुन्हा ऑफ होईल. जेव्हा हे पाणी यूज होतं म्हणजे आउटलाईनला पाणी यूज होतं, खाली होती टाकी, पुन्हा ही खालची टाकी इकडून गव्हर्नमेंटकडून येणार पाणी या ठिकाणी टाकीत येईल होती. तिथं वॉल दिलेलं आहे. खालची टाकी फुल झालं म्हणजे ॲटो सिस्टम चालतं. याचा फायदा असा आहे तर आपल्याला या ठिकाणी कुठलीही मॅन पॉवरची गरज चालत नाही. हे ॲटोमॅटिक ऑन पण होतं आणि ॲटोमॅटिक ऑफ पण होतं. जेव्हा मोटर तुमची वर्क करते या ठिकाणी मोटर इंडिकेटर सिग्नल दिलेला आहे. इंडिकेटर जेव्हा मोटर चालू असेल तेव्हा हा सिग्नल लो होणार आणि जेव्हा मोटर ऑफ असेल त्यावेळेला हा सिग्नल बंद होणार. याचा मोस्टली जास्तीत जास्त तुम्ही या ठिकाणी सिंगल फेज पण पॅनल बोर्ड बनवू शकता, 3 फेज पण पॅनल बोर्ड बनवू शकता. अशा पद्धतीने हा ॲडव्हान्स पॅनल बोर्ड बनवलेला आहे आणि याचा जास्तीत जास्त आपल्याला कमी मेंटेनन्समध्ये आणि मॅन पॉवर न वापरण्याचा उपयोग करू शकतो.